कसं आहे माऊली, विठुरायाची उपासना जर कुठेही होत असेल तर ती माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाचीच गोष्ट आहे. त्याबाबत दुमत असण्याचं काही कारण नाही. पण आपल्याला हे जर विठुरायाचं मंदिर उभं करायचं असेल तर त्यासाठी आपण कशाची किंमत मोजणार आहोत माऊ? आपल्या गावातल्या शाळेची? नाही माऊ, आपण प्रत्येकाने याच्यावर गंभीरपणे विचार करायला. विठुरायाचं हे मंदिर उभं करण्याची किंमत आपल्या गावची नवीन उभी राहणारी शाळा असू शकत नाही. विठुरायाची मूर्ती त्या भूताच्या माळावर सापडणं हा माझ्यासाठी चमत्कार नव्हता माऊ, तर तो माझ्यासाठी एक संकेत होता की जणू प्रत्यक्ष विठुरायाच सरस्वती देवीच्या ज्ञान मंदिरासाठी तिथं आपल्या बरोबर धावून आलेला. मंडळी, ती जागा म्हणजे भूताचा माळ नव्हे, तिथं देवाचा वास आहे. अंधश्रद्धेची आणि भीतीची जळमट दूर सारून तिथे ज्ञानाची दारं उघडली जावीत म्हणून विठुरायाच आपल्या मदतीला धावून आलेला आहे अशी माझी भावना. आणि म्हणून त्या जागेवर शाळे व्यतिरिक्त इतर कुठलीही इमारत उभी राहणं म्हणजे प्रत्यक्ष सरस्वती देवीचा अपमान आहे. माऊली, आजूबाजूची परिस्थिती फार भीषण आहे. आपण डोळे उघडून रोज पाहतोय, वाचतोय. शाळेमध्ये वर्गामध्ये पटसंख्या नाही म्हणून अनेक शाळा बंद पडतात आणि मंदिरामध्ये मात्र भक्तांची संख्या वाढते आहे. भक्त नाहीत म्हणून कुठलं मंदिरच बंद पडलंय असं तुम्ही पाहताय का? नाही. मग मला तुम्ही एक सांगा की प्रचार आणि प्रसाराची गरज कुणाला जास्त आहे, मंदिराला का शाळेला? माऊली, अहो, एक मंदिर कमी असलं तर माझ्या विठुरायाला राग येणार नाही. पण जर आपल्या गावात शाळा नसल्या कारणाने एवढी लहानगी पोरं 15-15, 20-20 किलोमीटर जर शाळेसाठी चालत जायला लागली तर त्यांना होणारा त्रास मात्र माझ्या विठोबाला नक्की आवडणार नाही हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. त्यामुळे मी मंडळी तुम्हाला विनंती करतो, या शाळेच्या माध्यमातून या लहान मुलांचं भवितव्य उज्ज्वल घडणार आहे. माऊली, शिक्षण हे श्रद्धेला डोळस बनवतं आणि अशी डोळस आणि विवेकी पिढी घडवण्याचा ज्ञानयज्ञ या आपल्या नवीन शाळेत सुरू होणार आहे. आणि या ज्ञानयज्ञाला प्रत्यक्ष विठुरायाचा आशीर्वाद मिळालेला आहे हे आपण पाहिले. त्यामुळे आपण आपल्या मनातल्या सगळ्या शंका, कुशंका आणि आपापसात असलेले मतभेद दूर सारून शाळा उभी करण्याच्या या पवित्र कार्यासाठी एकत्र येऊया आणि एकत्र येऊन हा लढा पुढे चालवूया अशी विनंती आणि आवाहन मी तुम्हाला करतो. एक मिनिट. काय हो व्यंकट महाराज, जिथं विद्येचं मंदिर उभं राहायचंय तिथं या इंद्रायणी देवींनी आणि या अधोक्षज महाराजांनी विठुरायाची रावटी का बरं उभारली बरं? मोहितराव, जरा शांत. कसं आहे, शाळा उभी करणं काही सोपं काम नाही, अवघड आहे. त्यात अनेक अडथळे येणार आहेत आणि काही लोक असे अडथळे आणणार पण आहेत. या सगळ्या खडतर प्रवासामध्ये विठुरायाची सोबत असावी म्हणून ती राहुटी त्या दोघांनी तिथे उभी केली. हो महाराज, गावकऱ्यांच्या विरोधात जाता येणार नाही म्हणून मी गप्प होतो, पण तुमच्या कीर्तनामुळे डोळे उघडले. मी आहे तुमच्या सोबत. आम्ही पण आहोत. हो ना? हो हो, आम्ही पण सगळे तुमच्या सोबत आहे. महाराज, आम्ही सगळे. इंदुताई, आम्ही सगळे तुमच्या
तुमच्या बरोबर आहोत. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. गोविंद महाराज. महाराज तुम्ही. हो हो, तुला आठवण करून देण्यासाठी यावंच लागतं. घोडा मैदान जवळ आलं, आता काहीतरी करून दाखवण्याची वेळ आली. तू या घराची लक्ष्मी आहे हे विसरता कामा नये. महाराज म्हणजे आपल्या घरावर. हो, आपल्या घरावर संकट चालून येत आहे. एक मोठं वादळ आपल्या घरावर भंगावणार आहे. तुझ्या कठीण परीक्षेची आता खरी सुरुवात होणार आहे. तू दिग्रसकरांचं हे घर अभंग ठेवू शकतेस. हे घर वाचवणं सर्वस्वी तुझी जबाबदारी आहे पोरी. हे घर वाचव, तुझं कर्तव्य आहे ते. तू या घराची रक्षण करतेयस. कट या घरावर कसलं संकट येतंय. गोविंद महाराज काय बोलत होते. हे कसलं स्वप्न होतं. मला पहाटेची स्वप्न खरे होतात असं ऐकलंय. हे स्वप्न जर खरं झालं तर पुरे संकट. सासूबाई, विंजे सरकारांना एकदम अर्जंट बोलायचंय तुमच्याशी. आत येऊ का? तुम्ही आधीच आतमध्ये आलात. कशाला आला तो माझी सकाळ खराब करायला. सासूबाई अहो इथं विंजे सरकारांच्या डोळ्याला डोळा नाही रात्रभर, आणि तुम्ही सकाळ खराब करायची बात करताय. एक तर त्या व्यंकट महाराजांनी पलटी मारली, त्याच्यामुळं रात्रभर झोपलो नाही आम्ही. व्यंकट महाराजांनी मोहितराव आणि तुम्हाला, तुमच्या दोघांना एकत्र मूर्खात काढले. सासू हे बघा आमच्यावर चिडू नका. आमच्यावर चिडून काय फायदा आहे. व्यंकट महाराजांनी कीर्तनात पाठराखीनबाईंना जे हवं ना तेच केलं बरोबर. सासूबाई, आता तुम्ही पिसाळलेल्या मोहितरावांना काय उत्तर देणार आहे? उपसरपंचगिरी धोक्यात आहे तुमची. आमची झोप उडाली इथं. सासूबाई, व्यंकट महाराज आणि पाठराखीनबाई दोघही मिळून तुमचं किती मोठं नुकसान करू शकतात ना, त्याचा विचार करा जरा. झालाय इरादा पक्का झालाय. कसला इरादा? आता हुकमाचं पान टाकायची वेळ आलीये. म्हणजे डाव रंगात आलाय. आता तुम्ही नुसतं पा पुढं पुढं काय होतंय ते. कीर्तनातून प्रबोधन होतं म्हणतात ना, तर ते हे असं. म्हणजे कालचं व्यंकू महाराजांचं कीर्तन ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात असं झणझणीत अंजन घालणार होतं. आता सगळ्यांना शिक्षणाचं महत्व नक्की पटलं असणार बघा. नक्कीच. खरं सांगू का मास्तर, या आधी मला भूताच्या माळावर शाळा होणं अजिबात भावलं नसतं. आणि आता जिथं साक्षात विठुरायाच आला
तिथं कुणाचं काही चालणार आहे का? आणि महाराजांनी कीर्तनात जे काही सांगितलंय ना ते आपल्याला 100% पटलंय. आता तिथं झाली तर शाळाच झाली पाहिजे. झालीच अहो, शाळा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. एक्सक्यूज मी, व्यंकट महाराज दिग्रसकरांचं घर कुठे सांगाल का? गावात नवीन दिसतंय वाटतं. हो, घर कुठे सांगताय ना? तुम्ही असं या गल्लीतनं सरळ जा, डावीकडे विठुरायाचं मंदिर आहे, त्याच्या समोरच महाराजांचा वाडा आहे. ओके, थँक्यू. काही काम होतं का महाराजांकडे? खूप महत्वाचं काम आहे माझं, ते भेटले की मी सांगते त्यांना. हा, मी योग सोडायला जात. नाही नको, मी जाईन. बरं. थँक्यू. या, आज दिवसभरातला तिसरा चहा आहे. दुकानावर गेल्यावर अजून किती पिशील काय माहित. नको ना. अभी चाय के साथ बिस्कुट नहीं है तो रोमांस तो बनता है ना. और तुमको नहीं मालूम, एक कप में चाय पीने से प्यार बढ़ता है. तुला कोणी सांगितलं रे हे? सिनेमा बघून बघून शिकलो. सिनेमातल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात आधू. मला तर बाई कंटाळा चाललाय तुझा. असं जर मी म्हणलं तर नाही बरोबर आहे तुझं. मला पण नाही इंदू आता तुझा कंटाळाच आलाय. परवा ना मला माझ्या एका जुन्या मैत्रिणीचा फोन आला होता. ती झिपरी आठवते का तुला शाळेतली? ती झिपरी? ती आता झिपरी नाही राहिली, ती आता विद्या बालन सारखी दिसते माहित. मला कशाला सांगतोस? आता सांगाव म्हणलं तुला. लयच आठवण यायला लागली वाटतं त्या झिपरीची. हो ना, आता काय करणार. बायकोला जर नवऱ्याचा कंटाळा आलाय तर नवरा त्याच्या जुन्या मैत्रिणीशी बोलूच शकतो ना. वाह झिपरी चहा.